काल माझ्याकडून स्वयंपाक करताना भाजीमध्ये मीठ टाकायचं राहून गेलं आणि आज भाजीमध्ये मी डबल मीठ टाकलं आणि ती भाजी जेव्हा सचिनने खाल्ली तेव्हा तो म्हणाला, अगं काय चाललंय, कालच्या भाजीत मीठच नव्हतं आणि आजच्या भाजीत तू डबल मीठ टाकलंयस, काय नेमकं चाललं काय आहे तुझं? तर मी म्हटलं की अरे कालचा बॅलन्स बाकी होता, मग म्हणून म्हटलं आज डबल मीठ घालावं आणि खाऊ घालावं म्हणून. असं तो 2 मिनिटं माझ्याकडे बघत राहिला की हे काय आहे एक्झॅक्टली. मला हेच म्हणायचं असतं की जेव्हा तुम्ही पुरुष विचार करता की मी माझ्या बायकोला बाहेर घेऊन जातोय, माझ्या पार्टनरला मी खुश ठेवतोय, तिला हवं ते सगळं करतोय, महिन्यातनं एकदा आम्ही बाहेर जातो, आउटिंग करतो, वर्षभरातनं एकदा आम्ही फॅमिली ट्रिपला जातो. सो कसं असतं ना, जसं भाजीत एकदाच मी डबल मीठ टाकून चालत नाही, रोज भाजीत थोडं थोडं मीठ घालावं लागतं. तसंच आपल्याला आपल्या पार्टनरला रोज थोडं थोडं प्रेम द्यावं लागतं. जरुरी नाही आहे की रोज महागडे गिफ्ट द्या, पण थोडासा टाईम तिच्यासोबत घालवा. तिचं काय म्हणणं आहे ते ऐकून घ्या, तुमचं म्हणणं तिच्याबरोबर शेअर करा आणि याच्यातूनच तुमचं प्रेम वाढत जातं. सो तुम्ही वर्षातनं बाहेर नाही नेलं, हॉटेलमध्ये नाही नेलं, तरी पण तिला फरक नाही पडणार, कारण तुम्ही रोज तिच्यावर थोडं थोडं अगदीच मिठा इतकं प्रेम तिच्यावर करता आहात किंवा त्याच्यावर करता आहात. सो हे सेम पद्धतीने आपल्या आयुष्यात लागू होत असतं. सो एकदाच मीठ न टाकता रोज भाजीत मीठ घाला आणि आपल्या जोडीदारावर एकदाच प्रेम न करता रोज थोडं थोडं प्रेम करा. श्री स्वामी समर्थ.